नमस्कार मित्रांनो, मी गणेश आणि तुम्ही बघत आहे आपलं चॅनल GRK फिशिंग। बघू शकता वातावरण दिवसभर मित्रांनो ऊन पडायला लागले आणि बरोबर संध्याकाळच्या वेळेलाच पाऊस पडायला लागला आहे। त्याच्यामुळे नदीला पाणी चढ उतार व्हायले, त्यामुळे जरा शिकार कमी व्हायला लागले। जाताना मित्रांनो खूप सारे असे वाहते धरणे होते कर्नाटकमध्ये आणि काही आपण त्यातील छोटेसे सुंदर असे व्हिडिओ शॉट आपण घेतलेले आहे। मित्रांनो तुम्हाला कसे वाटेल ते सांगा। बघू शकता पाण्याची लाट आहे, असं वाटलं की समुद्रच आहे। बघू शकता मित्रांनो आजचा पॉइंट आपला यो आहे। इकडे सगळं पाणी चढलेलं बघा, त्याच्यामुळे इकडे सगळे चिखल झाले। बघू शकता आजचा स्पॉट। आणि आज आपण मित्रांनो कर्नाटकमध्ये आहे, हे कर्नाटकचं स्पॉट आहे यो। आणि आज आपण जरा नवीन चारा बनवला, नवीन चाऱ्यावर इथं खेळणार आहे। बघू शकताय पूल आहे आणि जुना पूल होता मित्रांनो, तुटला यो। तर बघा इथे काय शिकार होत्या काय नाही। आता चारा बघू शकता मित्रांनो, बघू शकता कसला चारा आहे। आज याच्यावरच आपण खेळायला लागलोय आणि आपण नवीन वडी तयार केल्या बघा घरात। आज आपण या वडीवर पहिल्यांदाच खेळायला लागलोय, जरा काय तर नवीन ट्राय करायला आलोय। बघा मित्रांनो या वडीवर आपल्याला कुठला मासा लागणार आहे आणि आज बघू शकता असं लावायचं आहे आणि एक साईडला आपण खोबरं लावलेलं आहे। आणि आज आपण मित्रांनो घरापासून खूप लांब आलो आहे। आज आपण कर्नाटकमध्ये आहे। तर आपल्याकडे सलग 3 दिवस झाले पाऊस असल्यामुळे आपल्या नदीला पाणी वाढलेलं आहे, तिकडे काय शिकार होत नाही। तर इकडे पण पाणी वाढलेलं आहे मित्रांनो, तरी आपण प्रयत्न करणार आहे, काय जे लागेल ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन। तर आज आपण या धारीत खेळणार आहे मित्रांनो, हा इकडे पाण्याला। कापड म्हणून आले जायला भारी आहे, तरी पण लागले चांगले घे। मोठा आहे कोकरा, रॉड मोड। थांब थांब थांब, जे खाली हे आडवं करायचं होतं रे। बघू शकता मित्रांनो घोगरा लागला बघा, साईज बघू शकताय, मोठी साईजचा घोगरा आहे। आणि आपण आज नवीन चारा केला, त्या चाऱ्यावर लागला आहे। तुम्हाला दाखवतो मित्रांनो काय आहे। आता पहिल्या कास्टिंग केलं तर पहिल्या कास्टिंगला जो मासा लागलेला आहे तळ्यातच लागतोय। आमच्या इकडे घोगरा म्हणतात, खायला मित्रांनो खूप चांगला लागतोय। आणि हा मासा मित्रांनो मांसाहारी आहे, खरं सगळं खाते, चपाती पीठ कशावर पण हा मासा लागतोय। तर बघू शकता घोगऱ्याची साईज। आणि 12 नंबर हुक वर आज खेळायला लागलो मित्रांनो। एक साईडला बघू शकता खोबरं लावलेलं आहे आणि आपण नवीन वडी तयार केलेल्या त्या वडीवर लागलेला आहे मासा। तर बघा अजून काय प्रयत्न करा मित्रांनो, आत्ता आलो आहे, जे लागेल ते तुम्हाला दाखवूया। कसा घुसलाय बघा, आरपार झालाय। बघू शकता पिवळा मासा आणि पाण्याचा कलर बघू शकता मित्रांनो, लाल झालेला आहे पाणी। आपल्याकडे आता कंटिन्यू 2-3 दिवस झाले पाणी चालू आहे। तर आता या लाल पाण्यातच आपण खेळणार आहे। खूप वेळ झाला
त्याच्यानंतर मित्रांनो आपण दुसऱ्या स्पॉटला गेलो आणि तिथं आपल्याला धर धर त्याला. मोठ्या साईजचा मासा हुकअप झाला. परंतु मित्रांनो तिथे समोर एक दादा खेळत होते, त्यांच्यामध्ये जाऊन आपला मासा अडकला होता त्यांच्या लाईनमध्ये. त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला पूर्ण व्हिडिओ शूट करता आला नाही. त्याच्याबद्दल लई दुःख आहे मित्रांनो. तरी व्हिडिओ आवडलाच तर एक लाईक शेअर करायला विसरू नका. बघू शकताय धर त्याला जंप. माझ्या मित्रांनो रॉड हातात घेतलेला आहे, त्यांच्यातच लाईन अडकलेली. बघू शकता मित्रांनो आजची शिकार 5 किलोची कानस आहे बघा मित्रांनो. पहिल्यांदाच मला एवढी मोठी कानस लागल्या. अजून जिवंत आहे. जसे की मित्रांनो मी बोललो होतो तुम्हाला की दिवसभर ऊन पडाले आणि बरोबर संध्याकाळच्या जायच्या वेळेस मित्रांनो खूप पाऊस लागला आणि खूप आम्ही भिजलो. त्याच्यानंतरनं काही वेळ थांबून आपण परतीचा प्रवास करायची सुरुवात केली. परंतु मित्रांनो खूप पाऊस असल्यामुळे आपल्याला त्यातनं लवकर निघणं काही शक्य नव्हतं. काही वेळ थांबून मित्रांनो आपण परतीचा प्रवास सुरू केला आणि जाता जाता बघू शकता तुम्ही हा सूर्य मावळत्याला नजराना. असे कधी बघायला जादा करून भेटत नाही मित्रांनो. व्हिडिओ बघितल्या